तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचा भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावनो आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलला पाहिला असेल. आज कोणत्या ट्विटरवरती घेऊन आलोय भावनो तुमच्यासाठी. भावनो आता येते भावनो 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण काय केलेलं आहे, तुम्हाला भावनो 5 पीएचडी फाईल मी एडिटेबल पीएचडी फाईल प्रोव्हाइड केल्या आहे भावनो. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक फोल्डर आहे भावनो. त्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक लिंक असणार आहे. त्या लिंकमध्ये एक फोल्डर आहे. ओके, त्या फोल्डरमध्ये तुम्हाला 5 सर्व वेडिंग नसून सॉरी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काय सर्व तुम्हाला पीएचडी फाईल मी प्रोव्हाइड केल्या आहेत. त्या टाकून काय करायचे आहेत, एडिट करून घ्यायचे आहेत. तुम्ही बॅनर वगैरे एकदम डिझाईन करू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये आणि HD डिझाईन भावनो होणार आहेत. ओके, चला सुरू करूया आजच्या ट्विटरला भावनो. तर इथे बघू शकता तुम्हाला जे पहिलं जे बॅनर आहे इथे नाव बघू शकता तुम्ही. ते बाबासाहेब ग्रुप बॅनर 4 नंबरचं. ओके, लक्षात ठेवा ही 4 नंबरची आहे. इथे बघू शकता 3, 2, 1 मी सर्व ओपन करून ठेवलेली आहेत. ओके, त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे ते सर्व तुम्हाला भेटून जाईल. पासवर्ड असणार आहे 3 स्टेपमध्ये. लक्षात ठेवा भावनो. बरेच जण कमेंट करून विचारतात की भाऊ पासवर्ड काय आहे, पासवर्ड काय आहे. तर भाऊ त्यांच्यासाठी सांगतो भाऊ, पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेला असतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि पासवर्ड म्यूट करून आवाज म्यूट करून पासवर्ड बघत असतं तर कसं दिसेल भाऊ पासवर्ड तर मी बोलून सांगितलेलं असतं. ओके, 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. 5च्या 5ची फाईल तुम्हाला भाऊ भेटून जाणार आहेत. एकदम फोटोशॉप युजर आहे त्यांच्यासाठी, जे मोबाईल युजर आहे त्यांच्यासाठी पण ही कामी येणार आहे. लक्षात ठेवा काय करायचं आहे, तुम्ही फोटोपे ॲप्लिकेशन जो असेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही या पीएचडी फाईल लोड करू शकता. ओके, एकदम डिझाईनमध्ये ॲक्युरेट भावना तुम्हाला मी साईजमध्ये बसवून दिलेले आहेत. ओके, तर इथे एक पहिला बॅनर आहे त्याचं नाव आणि आपण इमेज साईज दाखवून देतो तुम्हाला. इथे बघू शकता इंचेसमध्ये आपण ठेवलेले आहे. विड्थ आहे 12 आणि हाईट आहे भावना 7. ओके, पिक्सलमध्ये आहे 300. ओके करतोय आहे तोच ठेवायचा आहे. जरा इनं आलं होतं इथे बघू शकता बॅकग्राऊंड घेतलेले आहे दाखवून देतो तुम्हाला. ओके, तर भावनो त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. इथे बघू शकता हे काय असणार आहे बॅकग्राऊंड आहे. जे काय असेल ते भावना सर्व तुम्हाला मी इथे सिम्पली दाखवते एक एक यूज करून. बघू शकता इथे व्हिडिओ स्किप नका करू. व्हिडिओ स्किप जर केला तर काय होईल तुम्हाला सर्व समजणार नाही भाऊ काय काय यूज केलेली. इथे बघू शकता. ओके, सर्व लेन्स वगैरे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. इथे बघू शकता आता हे तुम्ही मला बघा एकदम हे काय केले आपण ब्रश घेतलेलं. ओके, याच्यानंतर इथे बघू शकता हे डबल घेतलेले आपण PNG ते दिसत असेल तुम्हाला. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे आपण काय केलेलं रेक्टँगल घेतलेलं. ओके, तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो रेक्टँगल कसा घ्यायचा. इथे टूल बार आहे. टूल बारवरून इथे जायचं आणि सिम्पल इथे असं खेचून घ्यायचं आहे. ओके, खेचून घेतल्याच्या नंतर काय होईल रेक्टँगल बनून जाईल. त्याला इथे व्हाईट कलर देऊन टाकायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येतं सेम तसेच आपण हे काय केलेलं आहे प्रत्येकाला बॉक्स जे फोटो तुम्ही याच्यामध्ये ग्रुपमध्ये डिझाईन टाकणारे फोटो. ओके, ते कसे टाकायचे बघू शकता इथे. ओके, इथे बघू शकता हे कसे पाहून इथे हे काय रेक्टँगल आहे. हे रेक्टँगलला आपण काय करणार आहे इथे लॉक करून घेऊया. ओके, लॉक केल्याच्यानंतर हे जे सौरभ जमदाडे वगैरे जे आहे तुम्हाला माहीत असतील एकदम उत्कृष्ट महाराष्ट्राचे ग्राफिक डिझायनर सर्व तुम्हाला इथे दिसत असतील. ओके, त्यांची सर्व आपण PNG सेट केलेली आहे. तसे तुम्ही ग्रुप डिझाईनसाठी तुम्ही बॅनर बनवून घ्यायचे आहेत. ओके, याच्यामध्ये सर्व ॲडिट करायचं आहे. फक्त काय करायचं आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या फाईल. ओके, पासवर्ड मी 3 स्टेपमध्ये मी सांगत असतो भावनो. त्याच्यानंतर पुढे येते. पुढे याच्यानंतर हिला आपण काय करूया जरा इथून वरती घेऊया. ओके, जे जे यूज केलेलं आपण सर्व तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवून देते. इथं आपण खाली काय लिहिलं आहे बघू शकता सर्व शुभेच्छुक ग्राफिक डिझायनर व मित्र परिवार जे काय असेल ते. ओके, साधे सिंपल मराठी फॉन्ट आहेत. कोणतेही कन्वर्टरची गरज लागणार नाही. ओके, जिथे कन्वर्टर असेल तिथे मी सांगून देईन. ओके, त्यानंतर इथे बघू शकता तर भावानो पहिला पासवर्ड आहे 1414. ओके, तर भावानो बरेच जणांना प्रश्न पडतो की भाऊ तू पासवर्ड कसे सांगतो. तर पासवर्ड भावानो मी आता इंग्लिश सांगणार आहे. लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये. ओके, ज्यांना ऐकायला येतील त्यांनी समजून घ्या. ओके, पण कमेंट करू नका पासवर्ड. इथे बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो फॉन्ट आहे भावनो TG कॅली 6 नंबरचा फॉन्ट आहे. एकदम ॲक्युरेट डिझाईन आपण ह्याच्यासाठीच करत असतो की हा फॉन्ट एकदम नाथपुरा डिझाईनसाठी मी वापरत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. ओके भावनो 5 आपण PHD फाईल प्रोव्हाइड केली आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ मोठा होण्यासाठी आपण जास्त मेहनत करत आहोत. इथे बघू शकता. ओके, हे काय सर्व तुम्हाला आता बघू शकता एकदम मी तुम्हाला इथे ओपन करून दिलेलं इथे बघू शकता. ओके, ते काय करायचं आहे सिम्पल इथे याला वरती घेऊन या लेअरला आणि याला बॅकग्राऊंडला टाकून द्या. इथे बघू शकता. ओके, सेम झालेलं आहे. एकदम हिला हाईड करून टाका. ओके, बघू शकता पूर्ण जे सेम जसं तुम्हाला थंबनेलवरती दिसलं आहे. ओके, ॲक्युरेट हिला आपण डिलीटच करून टाकू. ओके, जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. ते बघू शकता जी काही शायरी वगैरे असते सर्व आपण इथे लिहिलेलं बघू शकता. 14 एप्रिल सर्व ॲडिटेबल फॉन्ट आहे. ओके, हे रेक्टँगल बोलतो हे सर्व काय भावनं ही सिग्नेचर आहे दिसायचं तुम्हाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची सिग्नेचर आपण इथे ॲड केलेलं आहे. हे सिंपल मराठी भावना हा जो लोगो असेल तो पण तुम्ही इथून कटआउट वगैरे करू शकता. सर्व तुम्हाला फोटो मी एकदम HD क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड केलेत या PHD फाईलमध्ये. ओके, लक्षात ठेवा फक्त तुम्ही काय करायचे हेच PHD फाईल घेऊन फक्त यूट्यूबवरती अपलोड करायची नाही. बाकी तुम्ही कुठेही इंस्टाग्राम वगैरे कुठेही तुम्ही शेअर वगैरे करू शकता. फक्त यूट्यूबवरती जर
की ह्या PHD फाईल दिसल्या तर त्यांना कॉपीराईट स्ट्राईक मारली जाईल. ओके, लक्षात ठेवा यूट्यूब चॅनलला. ओके, त्याच्यानंतर हे पुढला पण एक झालेला बॅनर तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे, पाचव्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे. ओके, तर पासवर्ड पूर्ण बघत चला. आता हे दुसरं आपण घेऊन आलो आहे भावनो. ओके, जी काही दुसरी PHD फाईल मी तुम्हाला सांगितली आहे, टोटल 5 PHD फाईल मी दिलेली आहेत. ओके, इथे बघू शकता. हे काय असणार आहे, सर्व तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये भेटून जाणार आहे. पासवर्ड फक्त 3 स्टेपमध्ये आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला फाईल भेटून जाईल. ओके, दुसऱ्या आपण बॅनरला सुरुवात केली. इथे बघू शकता जे PNG आपण यूज केलेले आहे तुम्हाला सगळं हाईड केलेलं आहे ते ओपन करून दाखवतो. ओके, इथे बघू शकता तुम्हाला जे यूज केले सर्व मी तुम्हाला जसंच्या तसं पाहून एकदम प्रोव्हाइड. आता बघू शकता हा जो फॉन्ट आहे इथे बघू शकता मी एक वाटल्यास टाईप करून दाखवतो इथे. ओके, इथे मी माझं इथे नाव बघू शकता. आता आपण इथे काय इथे बघू शकता. ओके, बघू शकता. ओके, सर्व तुमच्यासमोर मी एडिट करून दाखवले. एकदम एडिटेबल सर्व PHD फाईल असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, कोणीच तुम्हाला एवढं प्रोव्हाइड करणार नाही भाऊ सर्व, कारण की हे सर्व PHD फाईल सेल करत असतात पेडमध्ये. ओके, मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्व फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतोय, तरी पण तुम्ही व्हिडिओ पाहून पूर्ण बघत नाही. इथे बघू शकता हे कोण आहेत, सुनील शंकरराव शेळके. सेम फॉन्ट आहे जो भीमराव रामजी आंबेडकरांसाठी वापरलेला फॉन्ट खाली तुम्हाला इथे दिसत असेल, सुनील शंकरराव शेळकेसाठी. ओके, तोच फॉन्ट आहे भाऊ. ओके, ते मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत, त्यांचा इथं आपण इमेज वगैरे घेतलेले आहे. सेम इमेज तुम्ही रिप्लेस पण करू शकता. ओके, सर्व ॲक्युरेट जे हे भावनं जसे तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट वगैरे मारले आहेत बघू शकता. याच्यावरती मी जातो, याला आता बघू शकता इथे काय केले, हा नॉर्मल आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येतोय सर्व नॉर्मल आहे. तिथे बघू शकता काय हाईड केलेलं आहे काय हाईड न केलेलं आहे भावनं सर्व तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, त्यासाठी काय करायचं तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चालायचं आहे. ओके, जे यूज केले सर्व तुम्हाला मी इथे प्रोव्हाइड करून दाखवणार आहे बघू शकता. ओके, त्याच्यानंतर हे बघा असं भावनं एकदम बॅनर दिसून येतं बघू शकता. ओके, फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला मी दाखवतो इथे बघू शकता. ओके, बघू शकता इथे एकदम सिग्नेचर आहे भावना 14 एप्रिल. ओके, हे आपण शायरी लिहिलेली आहे. परमपूज्य महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 31व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जे काय असेल ते आपण सर्व इथे शायरीनुसार आपण एकदम ॲडिट केलेलं आहे. ओके, परत आपण आता चालूया आपल्या दुसऱ्या डिझाईनवर. ओके, तर भावना व्हिडिओमध्ये मी पासवर्ड बोलून सांगितलेले आहेत, नसेल पाहिले जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण परत आता घेऊया तिसरा बाउन. ओके, जे बाउन तिसरं जे काय बॅनर असणार आहे ते आपण काय केलेलं बाउन एकदम जसं की आपण इंस्टाग्रामला वगैरे जी पोस्ट वगैरे टाकतो त्यासाठी डिझाईन केली. आता हा बॅनर तुम्ही एकदम पहिला जो बॅनर बनवलेला आहे बाउन. ओके, त्याच्यावरती पण तुम्ही हा पाहिला असेल. ओके, तोच बॅनर आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तर बाउन दुसरा पासवर्ड आहे 23. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. इथे बघू शकता हा जो बॅनर आपण काय केलेला आहे पहिल्या बॅनरवरती पण यूज केलेला आहे बॅकग्राऊंड, सेम आताच्या पण फाईलवरती यूज केलेलं आहे. इथे बघू शकता सेम जे यूज केलेलं आहे ॲक्युरेट बघू शकता. तुम्हाला जे कलर ग्रेडिंग वगैरे जे काय केलेलं असेल जसंच्या तसं मी सर्व तुम्हाला मी आहे तशीच PHD फाईल ओपन PHD फाईल प्रोव्हाइड करते. ओके, लक्षात ठेवा. एकदम नादखुळं असे कमेंट करून टाका भावनो आपल्या चॅनलमध्ये. ओके, आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे आपले भावनो रेग्युलर व्हिडिओ पडत असतात. लक्षात ठेवा रेग्युलर व्हिडिओ. ओके, फक्त काय करायचे बेल आयकॉन जे आहे ना भावनो सबस्क्राईब बटनच्या बाजूला त्याला फक्त ऑन करून ठेवायचं. ओके, ते ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्व दिसून जाईल कोणती डिझाईन कोणत्या दिवशी येते भावनो. ओके, डेली आपल्या डिझाईन येत असतात, लक्षात ठेवा. ओके, डेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लवकरच 2024 जन्मोत्सव सोहळा हे आपण काय केली होती कमिंग सून केली होती. जर काही लोकांनी अजून पाहिली नसेल आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो ही PHD फाईल. ओके, ह्याच्यासोबत भावनो तुम्हाला 4 PHD फाईल टोटल अशा 5 PHD फाईल मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, तर भावनो कोणतीच गरज लागणार नाही भावनो, फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला. 5 व्हिडिओमध्ये सर्व ॲक्युरेट तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, ही जी PHD काय असणार आहे ते आपण काय केलेलं आहे सर्व इथे कलर वगैरे आपण इथे ॲडजस्ट करू शकतो. ओके, तो वाटल्यास इथे बघू शकता थोडंसं इथे करेक्शन असं जेणेकरून आपण इफेक्ट मारल्यासारखं असं वाटून जाईल. ओके, आहे तसेच तुम्हाला इथे बघू शकता सेम 14 एप्रिल जे काही शायरी वगैरे बघू शकता एकदम ॲक्युरेट आपलं नावाचं भावनो ब्रँडिंग वगैरे सर्व इथे आपण ॲडिट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे येऊया भावनो चौथ्या PHD फाईलवरती. ओके, तर भावनो चौथी PHD फाईल तुमच्यासाठी मी घेऊन आलो. इथे बघू शकता भावनो व्हिडिओ भरलाही मोठा होते भावनो. ओके, पण मी सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. 5 व्हिडिओमध्ये मी 3 स्टेपमध्ये बोलून सांगत आहे भावनो, लक्षात ठेवा. ओके, तर भावनो पासवर्डसाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल. ओके, त्याच्यानंतर ही बघू शकता ही भावनो सिंगल शुभेच्छुक बॅनर तुम्ही वाटल्यास याला डबल शुभेच्छुक पण करू शकता. दाखवून देतो मी कसं करायचं ते. ओके, सर्व आधी तुम्हाला इथे ओपन करून दाखवतो लेअर. ओके, आता हे सिंगल शुभेच्छुक म्हणजे तुम्हाला सांगू भावनो. ओके, जे सुनील शंकरराव शेळके एकदम एकच आहे. ओके, अजून त्याच्या बाजूला जर तुम्हाला ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता. जसे की 2 शुभेच्छुकांचे तुम्ही एकच पोस्टर करू शकता, म्हणजे जसं की ग्रुप बॅनर जसं असतं भावनो तुम्हाला माहीत असेल. ओके,
जे की आपण बॉक्समध्ये एडिट करत असतो. ओके, ते न करता इथे बघू शकता. ओके, बघू शकता ही ॲक्युरेट एकदम नाक अशी भावनो पोस्ट डिझाईन आपण केलेली आहे. बघू शकता ही भावनो फ्लेक्स डिझाईनसाठी पण डिझाईन तुम्हाला उपयोगी पडेल. फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघत चालायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये पासवर्ड जो असणार आहे तो टाकायचा आहे. सुनील शंकरराव शेळके यांचे खतरनाक असे आपण फोटो इथे आपण एडिट केलेले आहे. भावनो मंथली पॅकेज आपण घेतलेलं आहे त्यांचं. ओके, 14 एप्रिल. ओके, बघू शकता ओंकार ग्राफिक्स, जेएफएक्स सर्व भावनो एकदम नातकुला असे सेटिंग आपण इथे केलेले आहे बॅनरमध्ये. ओके, हे भावनो तुम्हाला माहीत असेल. ओके, त्याच्यानंतर यांचा फोटो बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण केलेला आहे, जो की एकदम कलरफुल आहे. तुम्हाला जर भावना एकदम प्रिंटिंग बॅनर जर पाहिजे असेल ते पण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, ही भावना झालेली आहे 4 नंबरची PSD फाईल. तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये प्रोव्हाइड करून दाखवते, बघू शकता. ओके, जर तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये दिसेल, फक्त काय करा, मोबाईल रोटेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम इझी होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर आपण येतो आता भावना पाचवी भावना एकदम जी PSD फाईल आहे, एकदम खतरनाक अशी नातखुळा भावना, एकदम फ्लेक्स प्रिंटिंगसाठी भावनो त्याची डिझाईन आपण केलेली आहे ग्रुप बॅनरसाठी. ओके, जर तुम्हाला ऑर्डर आले असतील तर भावनो त्याच्यामध्ये कोणतीच गरज लागणार नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, फक्त फोटो रिप्लेस करायचे, लक्षात ठेवा. सुरू करतोय, साईज दाखवून देतोय पहिले आधी. साईज बघू शकता, हाईट आहे 10 आणि विड्थ आहे 20. रेझोल्युशन 300 ठेवलेलं आहे, जेणेकरून एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन बनवेल. ओके, हे काय असणार आहे, बॅकग्राऊंड. ओके, बघू शकता. त्याच्यानंतर वरती अजून आपण थोडं मिक्सिंग करून बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. बघू शकता काय काय यूज केलेलं आहे, सर्व इथं ग्रेडिंग वगैरे जे यूज केलेले आहेत. ह्याची भावना फाईल मोठी असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, या PSD फाईलची, कारण की 5 व्हिडिओमध्ये मी 3 स्टेपमध्ये मी सांगतोय भावना, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढेच आहे. ओके, हे बघा एकदम नातकुळं. ओके, बघू शकता मी आता फोटोचे अलाइनमेंट सुरू केलेलं आहे. इथे ऑन करायला बघू शकता तुम्ही आपल्या PSD फाईलमध्ये. ओके, सर्व एडिटेबल तुम्हाला जे ग्रेडिंग वगैरे वापरलेलं आहे. ओके, तिसरा पासवर्ड APR. ओके, कॅपिटलमध्ये टाकायचं भावनो. त्याच्यानंतर पुढे येतोय, पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे सर्व काय लेन्स आहेत. लेन्सला काय करायचं, स्क्रीन करायचं असतं, लक्षात ठेवा. ही आपण स्क्रीन ना केलेलं आहे का, त्याची पण गरज आहे. इथे बघू शकता एकदम ॲक्युरेट फोटो आपण इथे एडिट केलेले आहेत. ओके, सर्व ऑन करून दाखवते. पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला PSD फाईलचं फोल्डर बाउंड भेटून जाईल. ओके, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकता तुम्ही. 3 स्टेपमध्ये पासवर्ड बाउंड तुम्हाला भेटला असेल तर. ओके, नसेल भेटला तर व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, इथे बघू शकता सर्व ओपन करून दाखवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 31व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जे काय गावकरी बंधू व सर्व मित्र परिवार. ओके, साधे सिंपल मराठी फॉन्ट आहेत. ओके, कन्वर्टरची गरज लागणार नाही, जसं आपण व्हॉट्सअपवरती भावनो. आता इथे बघू शकता सेम तुम्हाला दाखवून द्यायचा प्रश्न चाललेला आहे. इथे बघू शकतो. ओके, जसं मी आता इथे दाखवतो आहे बघा, जसं ही आता ही आपण हे काय आहे. ओके, सेम हे कॉपी करतो, Ctrl+C. त्याच्यानंतर इथे आलं आहे, सेम याच्यावरती Ctrl+V केलं आहे. सेम इथे बघू शकता आमच्या इथे श्री कृपे करून, जसं की मी आता कॉपी केलेलं होतं. ओके, Ctrl+Z केल्याच्यानंतर आहे त्याच जागेवरती सेट होऊन जाईल. फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला मी सर्व डिझाईन प्रोव्हाइड करून दाखवते, बघू शकता. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 31व्या जयंतीनिमित्त जे काय असेल ते आपण इथे ॲड केलेलं आहे. सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं आहे. आजच्या फोल्डरमध्ये 5 PSD फाईल पाहून मी तुम्हाला दिलेले आहेत. सर्व एडिटेबल असे असणार आहेत. ओके, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हे जे बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये कसे फोटो लावायचे आहेत दाखवून देतो. ओके, सिम्पली त्या काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करा प्रत्येक बॉक्सवरती. ओके, प्रत्येक बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे लेअरचं ऑप्शन आहे, बघू शकता. माझा माऊस बघा, ह्या जो हाताचा जो सर्कल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक लेअर घेतली, लेअर घेतल्याच्यानंतर फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्याच्यानंतर जिथे तुमचे काही फोटो वगैरे असतील, ओके, दाखवून देतो तुम्हाला सर्व PNGमध्ये. ओके, जसं की आता हा PNGमध्ये फोटो आहे. ओके, तर हा PNGमध्ये फोटो आपण घेतलेला आहे. तो काय करायचा आहे, जो बॉक्स असणार आहे त्या बॉक्समध्ये जर तुम्हाला वरती लावायचे असेल तुम्ही वरती पण लावू शकता. काय करा माहिती आहे, सिम्पली ते दाखवून देतो तुम्हाला. राईट क्लिक करायचं, क्लिपिंग मास्क. राईट क्लिक केल्याच्यानंतर क्लिपिंग मास्क. आता हे काय बनणार तुम्ही मागून PNG आहे. ओके, या फोटोची PNG आपण करून ह्याच्यामध्ये क्लिपिंग मास्क केलेलं आहे. सेम त्याला Ctrl+J करा. Ctrl+J केल्याच्यानंतर इरेजवरती जायचं, त्याला बाकीचा जो पोर्शन आहे तो इरेज करून टाकायचा, लक्षात ठेवा. ओके, बघू शकता सेम कटआउटमध्ये एकदम. जर तुम्हाला ह्याच्या आतमध्ये बसवायचे असेल काहीच वांदी नाही म्हणून इथे बघू शकता. जर तुम्हाला ह्या बॉक्सच्या बाहेर जर तुम्हाला एकदम खतरनाक, जसं की पहिलं बॅनर तुम्ही बघितलं असेल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्हाला असं करावं लागेल. ओके, तर बघू शकता इथे बघू शकता सेम. ओके, सेम असं तुम्ही करू शकता. काय करायचे, फक्त ही वरती लेअर राहणार आहे. ओके, त्या बॉक्सच्या वरती, लक्षात ठेवा. नसेल समजलं परत एकदा सांगतोय, डिलीट करतो. ओके, सिम्पली त्या बॉक्सवरती क्लिक करायचं,
लेअरमध्ये जायचं, तुमचा जो काय PNG वगैरे असेल फोटो ड्रॅग अँड ड्रॉप करायचा, सेम येऊन जाईल. त्याची साईज काय असेल ती इथे कमी करून घ्या त्या बॉक्सनुसार. ओके, साईज कमी केली तर तुम्हाला काय करायचं आहे, आता जर तुम्हाला बॉक्समध्ये बसवायचं आहे तर तुम्हाला एकच स्टेप, पहिली स्टेप करावी लागणार आहे. सिम्पली ते राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क. ओके, क्लिपिंग मास्क केली, ऑलरेडी बसलेला आहे त्या बॉक्समध्ये. ओके, तर तुम्हाला आता समजा अशी कटआउटमध्ये आणायचं आहे, Ctrl Z मारतो. ओके, जसं की बाहेर आलेलं आहे. ओके, जर तुम्हाला असे बसवायचे ओके त्या बॉक्समध्ये, तर काय करायचं, सेम वरती घेऊन यायचं, राईट क्लिक करायचं, क्लिपिंग मास्क केल्याच्यानंतर त्याला आहे त्याच जागेवरती ठेवून Ctrl J करायचं. Ctrl J करायचं भावानं, PNG हलवायची नाही, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इरेजवरती जायचं आणि याला इरेज करून घ्यायचं, जे बाहेरचं पोर्शन आहे. ओके, फोटोच्या बाहेरचं बघू शकता. फक्त इकडे कुठे इरेज नाही करायचं, फक्त एवढंच, जो बॉक्सचा जो कॉर्नर असणार आहे त्यालाच इरेज करून घ्या आणि आहे तसं ठेवा आणि याला लॉक करून घ्या. ओके, जेणेकरून जेव्हा आपण इथे PNG, आता बघा सेम दुसऱ्यावरती क्लिक करतोय, लेअरवरती क्लिक करा पहिला आधी, लेअरवरती क्लिक केलो, PNG घेऊन येतो मी, सिम्पल तीच PNG आणली. ओके, इथे बघू शकता. परत त्याची जी साईज काय आहे ती कमी करून घेऊया आपण. ओके, साईज कमी केली, सेम त्याच्यावरती आपण घेऊन आलो आहे. जर तुम्हाला आतमध्ये बसवायचं असेल, सिम्पल ते पहिली ट्रिक, राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करा. क्लिपिंग मास्क आतमध्ये गेलेलं आहे. ओके, जर तुम्हाला बाहेर घ्यायचा असेल फोटो तर काय करायचं, Ctrl J करा, बाहेरच्या पोर्शनला इरेज करून टाका. ओके, झालेलं आहे बघा तुमच्यासमोर भावना. आता 2 वेळा मी करून दाखवले. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओमध्ये पासवर्ड 3 स्टेपमध्ये मी भावना बोलून सांगितलेले, पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्या. ओके, धन्यवाद.